मी मंदा म्हात्रे बोलताय, थेट जाऊया। देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मध्यंतरी दिल्लीला जाऊन आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींशी चर्चा करून आज आम्हाला निर्णय असा देण्यात आलेला आहे की काही तांत्रिक अडचणीमध्ये कैलासवासी तुकाराम महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील आणि दिवा पाटील असतील, या तिन्ही नावाचा प्रस्ताव एकत्रित आहे आणि तो एकत्रितच 1-2 महिन्याच्या आत लवकरच त्याचा निर्णय होईल। कारण निर्णय झालेला आहे, नाव राज्यातून एकच गेलेलं आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम पसरू नये कैलासवासी दिवा पाटलांच्या नावाचा। म्हणून आज आमच्या संपूर्ण कृषी समितीला त्यांनी शाश्वत केलेलं आहे, एकच नाव आणि हे लवकरात लवकर होणारं नाव आहे। पण काही तांत्रिक अडचणीमध्ये जरी उद्या विमानाचा टेकअप घेतला तो त्यांना 2-2 महिन्यासाठी टेस्टिंग करायची असते, त्यासाठी तो होत आहे। पण लवकरात लवकर ही तिन्ही नावं होतील आणि त्याचा निर्णय घेतला जाईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी आज आमच्या संपूर्ण समितीला, अध्यक्ष आणि त्यांचे सगळे समितीचे आमचे सगळे सभासद, खासदार, आमदार जे आम्ही सगळे आलो होतो, वेगवेगळ्या समितीचे अध्यक्ष आलो होतो, त्या सगळ्यांसमोर आज माननीय मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय आम्हाला दिलेला आहे। आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। नवी मुंबई सर्व प्रकल्पग्रस्त जे आमचे विरारपासून अलिबागपर्यंत जी आमची लोक आहेत, यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो की या प्रकल्पग्रस्त समाज ज्यांनी या पिकत्या जमिनी सिडकोच्या डेव्हलपमेंटसाठी दुसरी नवी मुंबई करायसाठी दिलेला आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत आणि त्यामुळे आमच्या दिवा पाटलांचं नाव होत आहे, आमच्या आदरणीय लोकनेत्यांचं नाव होतं आहे। आम्ही सगळे आनंदात आहोत आणि हे नाव नक्की निश्चित झालेलं आणि ते होणार आहे। तुम्ही बोललात, तुम्ही मी कॉम्रेड भूषण पाटील या सर्वपक्ष समितीचा जनरल सेक्रेटरी आहे। आता जी काय माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, खरोखर त्यांचे आभार, त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं। दरम्यान आपण बघतोय की आता काही वेळातच निर्णय होणार होता, पण आता काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे उद्या नामांतर होणार नाही। मात्र याचा नामांतराचा निर्णय लवकरात लवकर होईल। फडणवीसांच्या भेटीनंतर मंदा म्हात्रे यांनी ही माहिती दिलेली आहे।